नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MS24/7 न्यूज चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एका गंभीर विषयावर जो थेट चंद्रपूरच्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम करतोय। तुम्ही ऐकलं असेल, चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या गाडीवर पैसे उधळले गेले। पण हा सगळा प्रकार आहे तरी काय आणि याचा तुमच्या आमच्या आयुष्यावर काय परिणाम होतोय, चला तर मग जाणून घेऊया। शहरामध्ये धुळीचं साम्राज्य निर्माण करत आहे। त्यांना काय पाहिजे? तिथून पैसा पाहिजे। ॲम्ब्युलन्सचे शववाहिकेचे दर 5 पटीने वाढवले। मित्रांनो, चंद्रपूर महानगरपालिका ही सेवा देणारी संस्था आहे जी आपल्या शहराची स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांसाठी जबाबदार आहे। पण सध्या असं दिसतंय की ही संस्था सेवेपेक्षा व्यवसायाकडे जास्त लक्ष देत आहे आणि याचा सर्वात मोठा फटका बसतोय आपल्या सामान्य माणसाला। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चंद्रपूर महानगरपालिकेने ॲम्ब्युलन्स आणि मृतदेह वाहिकांच्या सेवांचे दर वाढवले। आता विचार करा, ज्या कुटुंबाला आपल्या प्रिय व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स हवी, त्यांना आता पैसे जास्त मोजावे लागतात आणि जेव्हा एखादं कुटुंब आपल्या मृत नातेवाईकाला अंतिम निरोप देत असतं तेव्हा मृतवाहिकेसाठी जास्त पैसे देणं त्यांना किती जड जात असेल। ही काय सेवा आहे? या सगळ्यामुळे सामान्य माणसाचं जगणं आणखी कठीण झालंय। मग तो रिक्षावाला असो, छोटा व्यावसायिक असो किंवा मोलमजुरी करणारा कामगार, जिथे प्रत्येक पैसा मोजून खर्च करावे लागतो तिथे अशा वाढलेल्या किमती त्यांच्या खिशाला कात्री लावतायत। आणि जर महानगरपालिका अशा प्रकारे व्यवसाय करणार असेल तर मग सामान्य माणसासाठी कोण विचार करणार? शहराच्या हद्दीमध्ये यापूर्वी मनपाची ॲम्ब्युलन्सची सेवा निशुल्क होती। आता यासाठी 500 रुपये भाडे आकारण्यात आले। मनपा हद्दीच्या बाहेर ॲम्ब्युलन्स व शववाहिकेसाठी 200 रुपये भाडे आकारण्यात येत होते। 1 एप्रिल पासून मनपा यासाठी 200 ऐवजी 1000 रुपये म्हणजेच 5 पट भाडे आकारण्यात येणार। खासगी ॲम्ब्युलन्स व शववाहिकेसाठी चालक 15 किलोमीटर मागे 1 लिटर पेट्रोल डिझेलचा खर्च देतात। मनपा ॲम्ब्युलन्ससाठी 10 किलोमीटर मागे 1 लिटर पेट्रोल व शववाहिकेसाठी 8 किलोमीटर मागे 1 लिटर डिझेल घेत असल्याने इंधनाचा खर्चही जास्त लागणार आहे। याचा मोठा फटका शहरातील तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू लोकांना बसणार आहे। मनपा प्रशासन व आयुक्त विपिन पालीवार यांना केवळ पैशाची भूक आहे हे दर्शविण्यासाठी जनविकास सेनेने घे पैसा आंदोलन केले। चंद्रपूर महानगरपालिका आता व्यापारी प्रतिष्ठान झाले असून आयुक्त व्यापारी झाल्याची प्रतिक्रिया यावेळी पप्पू देशमुख यांनी दिली। मागच्या वेळी आम्ही आंदोलन केल्यानंतर आयुक्त साहेबांनी पोलिसात तक्रार केली, आमच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांनी बातम्या दिल्या, जणू काही आम्ही या गुन्ह्यांना खूप घाबरलो, राजकारण सोडून देणार, लढणं सोडून देणार, संघर्ष सोडून देणार। आयुक्त साहेब पुन्हा एकदा आम्ही घे पैसा आंदोलन केलं। तुमच्या उपायुक्ताच्या गाडीवर, तुमची तर गाडी तुम्ही पळवली पोलिसांनी माहिती दिल्यामुळे, तुमच्या उपायुक्ताच्या गाडीवर पैशाची उधळण केली। तुम्ही ॲम्ब्युलन्सचे शववाहिकेचे दर 5 पटीने वाढवले। खासगी ॲम्ब्युलन्स आणि शववाहिकेपेक्षा चंद्रपूर महानगरपालिकेची ॲम्ब्युलन्स महाग झाली आहे। कशातून पैसा कमवणार तुम्ही? ही महानगरपालिका आहे की व्यापारी प्रतिष्ठान आहे की दुकान आहे? आणि तुम्ही आयुक्त आहे की तुम्ही व्यापारी आहे? आमचा सवाल आहे, ॲम्ब्युलन्सचे शववाहिकेचे दर कमी करा आणि तुम्हाला जिथून पैसा पाहिजे, तुम्हाला फक्त पैशाचा हवे असा आहे, त्याच्यासाठी तुम्ही भूमिगत गटार योजनेचं 500 कोटीचं टेंडर काढलं। हे शहर खोदत आहे, धूळ आणि खड्ड्याचं साम्राज्य निर्माण करत आहे, नागरिकांच्या आरोग्याच्या जीवाशी खेळत आहे। म्हणून पुन्हा एकदा आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही, तुमच्या 100 तक्रारी झाल्या, 100 गुन्हे दाखल झाले तरी भीक घालत नाही, हे सांगण्यासाठी आजचं आंदोलन केलं। आम्ही एकच तक्रार करू, तुम्ही आणि तुमचे घोटाळेबाज सहकारी जेलमध्ये जाणार, हा आमचा तुम्हाला शब्द आहे। जेव्हा शहरात अनेक भागात स्वच्छ पाणी नाही, रस्त्यांवर खड्डे आहेत आणि मूलभूत सुविधांचा अभाव आहे, तेव्हा असे प्रकार सामान्य माणसाचा विश्वास डळमळीत करतात। तुम्हाला काय वाटतं? आपली महानगरपालिका खरंच आपल्या सेवेसाठी आहे की ती फक्त पैसा कमवण्याचे मागे लागली? मित्रांनो, हा विषय फक्त चंद्रपूर पुरता मर्यादित नाही। आपल्या सगळ्यांनी एकत्र येऊन प्रश्न विचारले पाहिजेत, आपल्या हक्कासाठी आवाज उठवला पाहिजे। कारण जर आपण गप्प बसलो तर कोण ऐकणार आपलं? तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा। आपला आवाज महानगरपालिकेपर्यंत पोहोचला पाहिजे। चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।